विधान परिषदच्या एका जागेसाठी जय पवार यांना संधी द्या अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. स्वतः या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत. दादा, नेमकं काय मागणी केली तुम्ही? अजितदादांना जाऊन आता उद्या 3 महिने होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठी आता एक स्पेस तयार झालेली आहे किंवा पोकळी निर्माण झालेली आहे. ती पोकळी जर भरून काढायची असेल तर विधान परिषदेची एक जागा, ज्या जागेकरता आज 50-55 लोक लॉबिंग करतायत, नेत्यांना भेटतायत, त्यांचे कार्यकर्ते भेटतायत की आमच्या नेत्याला हे करा. माझ्या पण अनेक कार्यकर्त्यांनी फोन केले की आम्ही पण वहिनींना भेटतो आणि सांगतो अमोल मिटकरीला परत एक संधी द्या. पण मला असं वाटतं की मला संधी किंवा माझ्या जागेवर इतर कोणाला संधी जर पक्ष देत असेल तर पक्षवाढीसाठी त्या गोष्टीचा काय फायदा होणार आहे? तुम्ही जर जात फॅक्टर, भौगोलिक फॅक्टर हे पाहूनच जर हे करत असाल तर त्यावर पक्ष वाढत नसतो. जसं यांनी कसा धक्का दिला एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यसभेच्या वेळेस, तर मला असं वाटतं की थोडासा एक नवीन चेहरा जर पक्षाला भेटला जो तरुण असेल. काय झालं, आता पार्थ दादा दिल्लीच्या राजकारणात आहेत, आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या राज्याच्या राजकारणात म्हणजे वरिष्ठ पातळीच्या राजकारणात आहेत. पुढं संघटना बांधणी करता, कारण 2029च्या निवडणुका सहज आता लवकर येतील, आता 2 वर्षात निवडणुका लागतील आणि अशा वेळी पक्ष बांधणी करता एक मजबूत चेहरा पक्षासाठी खूप महत्वाचा आहे, आश्वासक चेहरा महत्वाचा आहे. आणि त्याकरता जय पवार यांच्या बाबतीतलं यांचं काम करण्याची पद्धत, यांचं लोकांसोबत विनम्रतेनं बोलणं, जनतेमध्ये जाणं, जनता दरबार घेणं, प्रत्येकाला ऐकून घेणं आणि अत्यंत सामंजस्यपणे जे काही लोकांचं म्हणजे त्यांचं भाषण, मला सांगता सभेवर बारामतीचं सर्वात सुंदर अपील करणारं भाषण त्या व्यक्तीचं होतं. म्हणून माझं या माध्यमातून आपल्या चॅनलच्या सर्वांना म्हणणं आहे की मी 2 पावलं मागे येतोय. मी तसं पत्र आदरणीय वहिनींना लिहिलं. तर आता जे स्वतःच्या नावाची तिथे लॉबिंग करतायत की मला शब्द दिला होता, मला एकदा करा, शब्द मला पण दिला होता दादांनी, पण मी असं नाही म्हणणार की दादाचा शब्द मी रेकॉर्ड केलाय ना तर त्यांना पण संधी द्या. असं न करता सर्वांनी मागं एक पाऊल यावं. पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून एक युवा नेतृत्व म्हणून जयदादा पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा. आणि अर्थातच हे माझं मत आहे, कारण अजितदादांनी आमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या मुलाला आज संधी दिली. मग आता अजितदादाच्या मुलाला संधी दिली तर हरकत काय? आता त्यात परत म्हणतील घराण्याचे आहेत, एक जण खासदार, दुसरा भाऊ आमदार. इतकी मोठी लंबी यादी आहे, अगदी त्या विदर्भापासून तुमच्या खानदेश पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरातच अनेक पदं आहेत. पण इथे अजितदादांनी वाढवलेला वटवृक्ष जर तो आणखी मोठा करायचा असेल तर विधान परिषदेवर आमच्या सारख्यांपेक्षा जय पवारांना संधी दिली पाहिजे. आणि आम्हाला विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य यापेक्षा अजितदादांचा एक कार्यकर्ता हेच जनतेने ओळखलं पाहिजे. उद्या आम्ही मेलो तरी माझी आमदार मेला असं लोकांनी म्हणू नये, अजितदादांचा एक कार्यकर्ता गेला असंच म्हणायला पाहिजे. म्हणून जय पवार हे पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाव ठरेल, कारण डिलिमिटेशनमध्ये जर मतदारसंघ उद्या वाढले अशा वेळेस फिरणारा चेहरा पाहिजे. आम्ही पूर्ण ताकदीनं जय पवार यांच्यासोबत आहोत. हे होते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.